कसे आहात सगळे? स्प्रू टेल्सवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहोत ते। तर बोटीची मस्त सफारी करून आपण जाणार आहोत एलिफंटा केव्सला। एलिफंटा आपण ज्या बोटीने जाणार आहोत त्याचे हे तिकीट काउंटर आहे। तिथे तिकीट घेऊन मग मागे गेटवे ऑफ इंडियाच्या मागे त्या बोट लागतात, तिथे तुम्हाला जावं लागतं। स्प्रूहित तर खूप एक्साइटेड आहे बोटने जाण्यासाठी। सकाळी 7 वाजता आल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाचा नजारा खूपच सुंदर दिसत होता। समोर ताज हॉटेल सुद्धा आहे। हॅलो अगेन। तर इथे सकाळी आल्याचा एक फायदा म्हणजे गर्दी कमी असते। माणसं बघ किती झाली ती गोट कर गोट ही गेटवे ऑफ इंडियाची मागची बाजू आहे जिकडे सगळ्या बोट्स लागतात। आम्ही पण आमच्या बोटची वाट बघत होतो, ती धक्क्याला लागतच होती। बोटमध्ये जेवढी सीट आहेत तेवढीच माणसं बसवलेली आहेत, बिलकुल गर्दी केलेली नाहीये। ती एक चांगली गोष्ट वाटली आम्हाला। सगळे छान सेटल झाले, बोट पण अगदी आरामात निघाली, काही गडबड गोंधळ काही झाला नाही। आम्ही पण एकदम सगळे सेटल झालो। सूर्याची छान सोनेरी किरणं पाण्यामध्ये पडली आहेत, पाणी पण किती छान चमकतंय बघा। छान व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर एक टिप देते, समोरची सीट पटकवायची ज्या दिशेने बोट चालली आहे, त्यामुळे एकदम छान व्ह्यू दिसतो। एकदम आपल्या समोर काहीच ब्लॉक नसतो, फक्त आपण दिसत नाही रे एवढी क्लिअर। Middle of the sea. You are eating Diwali farad. Farad. अशा बऱ्याचशा आम्हाला कंटेनर शिप दिसल्या, खूप मोठ्या मोठ्या होत्या, इतक्या मोठ्या की कॅमेराच्या फ्रेम मध्ये सुद्धा मावायला मुश्किल होत होत्या। अजून एक कंटेनर शिप दिसली, तुम्हाला झूम करून दाखवते। स्प्रूहित तर खूप एन्जॉय करत आहे हा प्रवास। समुद्र आणि त्यात इतक्या सगळ्या बोट आणि परत ब्रिजेस दिसतायत मध्येच, अजून काय काय दिसतंय, पक्षीच दिसतायत कधी, खूप एन्जॉय करत आहे तो। एलिफंटाची जेट्टी आता दिसायला लागलेली आहे। हळूहळू बोट एलिफंटा जेट्टीच्या दिशेने चालली आहे। 1 तासाचाच हा रस्ता आहे, जास्त वेळ नाही लागत, पण पूर्ण प्रवास एकदम पैसा वसूल आहे असं म्हणायला हरकत नाही। आमची फ्लोरा आता लागते एलिफंटाच्या जेट्टीला। एलिफंटा जेट्टी। या बोट मध्ये छोटं दुकान सुद्धा होतं जिथे पाणी आणि चिप्स वगैरे मिळतात। जेटीतून बाहेर पडताच अशी छोटी छोटी दुकानं लागतात। जेटी पासून थोड्या अंतरापर्यंत इथे टॉय ट्रेन सुद्धा चालते। ट्रेन का तिकीट कितने बजे तक चालू रहता है? 6 बजे तक चालू रहता है। एलिफंटा ही युनेस्को साइट असल्यामुळे इथे बाहेरचे लोक सुद्धा येतात। घारापुरी गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। इथे अगदीच मिनिमम चार्जेस 5 रुपये वगैरे घेतात प्रवेश शुल्क म्हणून।
इथे दगडाच्या पायऱ्या असल्यामुळे त्या चढण्यासाठी अशा डोली ठेवलेल्या आहेत आणि डोली बघून चारधामची आठवण झाली अगदीच. तर चारधामचे व्लॉग्स बघितले नसेल तर नक्की बघा, ते तुम्हाला खूप आवडतील. केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री सगळी ठिकाणं आम्ही केलेली आहेत, बद्रीनाथ. सो ते नक्की बघा तुम्ही. एलिफंटा जायच्या रस्त्यातच असे छोटे मोठे रेस्टॉरंट्स पण आहेत, शुद्ध शाकाहारी पण आहेत आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट्स पण आहेत. एलिफंटा केव्जला आपण आलेलो आहोत. हे एंट्रन्स आहे एलिफंटा केव्जचं. इथून आतून अगदी झाडलोट करत होते. सकाळीच आम्ही आले असल्यामुळे इथे अगदी सगळ्या ठिकाणी स्वच्छता चालू होती. हे समोर तिकीट काउंटर आहे, तिथे तिकीट घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. प्लॅन ऑफ केव एलिफंटा. एलिफंटा केवचा प्लॅन लिहिलेला आहे, सगळे स्टेप बाय स्टेप. या लेणीचं खरं तर नाव घारापुरी लेणी आहे. जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा इथे असलेल्या हत्तीच्या स्टॅच्यूमुळे ह्याचं नाव एलिफंटा असं पडलं. एलिफंटा केव्ज असं त्यांनी नाव ह्याला दिलं. इथे हिंदू टेम्पल्स आहेत आणि बुद्धिस्ट स्तूपासुद्धा आहेत. बऱ्यापैकी मूर्ती इथे डॅमेज झालेल्या आहेत. हे असं म्हटलं जातं 2nd सेंचुरी BC पासून ही केव आहे आणि बरेचसे इथे रिसर्च झालेले आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत, आतमध्ये गेल्यानंतर दिसतं. ह्याचं रिस्टोरेशनचं काम पण केलं जातं. आपलं जे पुरातत्व खातं आहे त्याचं रिस्टोरेशनचं काम सुद्धा करत असतं वेळच्या वेळी. हे इथलं शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर. आणि इथे पुढे आल्यानंतर हे त्रिमूर्ती आहेत. त्याच्याच तिथे अर्धनारीश्वर शिव यांची सुद्धा खूप सुंदर कोरीव काम केलेली मूर्ती दिसते. एक एक जी मूर्ती आहे त्याचं तुम्ही कोरीव काम बघू शकतात. खूप इंटेन्सली हे केलेलं काम दिसतं. हे घारापुरीमधील सगळ्यात मोठं शिल्प आहे, रावणानुग्रह शिल्प. जिथे रावणाचं गर्वहरण झालं होतं त्याचं चित्रित केलेलं आहे सगळं. हा संपूर्ण असा परिसर आहे एलिफंटा केव्जचा. पूर्ण एलिफंटा फिरण्यासाठी अर्धा दिवस पुरेसा आहे. जेवढं जमल्यास सकाळचा प्रवास चालू केला मुंबई जेटीवरून, म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाच्या जेटीवरून, की इथे आपण 9 वाजेपर्यंत पोचतो आणि मग रिटर्न फिरताना 12-1 वाजेपर्यंत आपलं सगळं बघून सुद्धा होतं. हा जे आता आपण जे मूर्ती वगैरे पाहिल्या हा तेवढाच परिसर आहे. जर तुम्ही वेरूळच्या केव्ज वगैरे बघितल्या असतील तर तो परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. तिथे जवळपास 35 लेणी आहेत. सो ते फिरताना तुमचा बराच वेळ जातो. पण एलिफंटा केव्ज लवकरात लवकर बघून होऊ शकतं. या संपूर्ण परिसरामध्ये माकडांचा खूप धुमाकूळ आहे. जिकडे तिकडे तुम्हाला माकड बघायला मिळतील. तर माकडांना काही एक्सपोज होणार नाहीत अशा वस्तू बाहेर ठेवणं टाळावं लागतं. थोडे माकड आम्हाला अग्रेसिव्ह सुद्धा वाटले, म्हणजे अगदीच म्हणावं तर एका माणसावर त्यांनी अटॅक काइंड ऑफ सुद्धा केला होता, म्हणजे त्याच्या अंगावर गेला होता. सो थोडं जपून राहावं लागतं इथे. आता हे वालं माकड एकाची बॉटल त्यांनी पळवून आणली आणि शांत बसून मस्त खात पीत पाणी पण पित होतं. तर असे प्रकार होतात इथे. तर ते थोडं सांभाळून राहावं लागतं. पाणी पाहिजे असेल तर त्याला. तिथून पुढे आल्यानंतर अजून एक लेणी आहे, लेणी नंबर 3. तीच ही लेणी. ही लेणी नंबर 3 आहे. तो बघ ना, एवढं तुझं लोक नाही, तो पायाने खाजवतो, हाताने खाजू शकतो. खूप शांत, प्रसन्न आणि सुंदर असं इथलं वातावरण आहे. हे दृश्य आहे एलिफंटा केव्ज वरून खाली बघतानाचं, म्हणजे हा खालचा व्ह्यू आहे. सकाळची वेळ निवडल्यामुळे माणसं सुद्धा एकदम थोडीच दिसत आहेत. आणि काय नाही, मुंबईच्या जवळ इतकं शांत सुंदर वातावरण मिळाल्यावर आणि काय हवंय आपल्याला. इथे थोडं पुढे गेल्यानंतर खाण्याचा सुद्धा एक स्टॉल होता, जिथे वडापाव, कोकम सरबत अशा सगळ्या वस्तू मिळत होत्या. चांगलं होतं, ते पण टेस्टी होतं.
जवळजवळ 12 वाजलेत आणि आमचा परतीचा प्रवास इथे चालू झाला. वाटेमध्ये इथे सुंदर सुंदर अशी छोटी गिफ्टची दुकानं मिळाली, जिथे गिफ्ट्स आहेत, लहान मुलांसाठी खेळण्याच्या छान छान वस्तू आहेत, देवांच्या मूर्ती सुद्धा आहेत. चिंच आहे का? कशी आहे? कलर आहे का? याच्यात कलर टाकलाय? हा आणि 2 काकड्या काय आता गाडीने जाणार ना काय नाही. देऊ शकतो त्याला. तसंच असतं. हे खाल्लं म्हणून तू जेवली नाही तर बघ काय पाणी. हे बटर फ्रूट आहे का? एलिफंटावरून जरी निघालो असलो तरी पुढचा परतीचा प्रवास इतका सुंदर असणार आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. खूप सुंदर दृश्य दिसतं हॉटेलचं, हॉटेल ताजचं, गेटवे ऑफ इंडियाचं जातानाचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही एक बोट येत होती एलिफंटासाठी. एक मोठं जहाज आहे, देशरक्षक, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंच आहे हे. ही समोर दिसते ती M2M फेरी आहे. ही अलिबागला जाते. रोरो बोट आहे ही. आणि समोर दिसते ती आहे कॉर्डिला क्रूज, जी गोव्याला जाते. तर कधी एकदा नक्कीच आपण या क्रूज मधून गोव्याला जाऊया आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला स्प्रूटेल्स वरून नक्कीच शेअर करेन. आता आपली सुंदर अशी मुंबई दिसायला लागलेली आहे. असं समुद्र थोड्याफार प्रमाणात असा खवळलेला. आणि त्या व्हिडिओच्या सुरुवातीला जसं म्हटलं होतं ना, पैसा वसूल एकदम जादुई सफर आहे हा. हा अनुभव सगळ्यांनी घ्यायला हवा. एलिफंटा केव्हचा हा रस्ता, इवन अलिबागला पण जे लोक जातात जेटीच्या थ्रू गोव्याला जातात. पहिलं मला वाटायचं कदाचित खूप गर्दी वगैरे करत असतील आणि घेऊन जात असतील. नाही, पण तसं नाही आहे. खूप व्यवस्थित आणि सेफ प्रवास आहे हा. एकदा तरी नक्कीच हा प्रवास ट्राय केला पाहिजे. आणि आम्हाला एक स्पीड बोट सुद्धा दिसली होती. मी थोडंसं कॅप्चर करायचा प्रयत्न केला, पण ती पटकन पुढे निघून गेली. आणि आता समोर दिसायला लागलाय ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया. स्प्रूटेल्सला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याने नक्कीच आम्हाला सपोर्ट मिळतो आणि पुढे अजून छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी एनर्जी मिळते. यावेळी तुमच्यासाठी एकदम रॉ व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. हा तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. प्रत्येक वेळी मी खूप सारं म्युझिक एडिटिंग वगैरे करत असते आणि त्यात बऱ्यापैकी वेळ जातो. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. काही नाही, छान झाला प्रवास. आता आपली बोट लागते धक्क्याला आणि परतीचा प्रवास परत घरच्यासाठी चालू होणार तिथून पुढे. दुपारी एवढी गर्दी आहे, एलिफंटा जाणारी लोक आहेत आणि लाईन कितपर्यंत गेली आहे. ही तिकिटाची लाईन आहे. त्यामुळे नेहमी एलिफंटाला जर यायचं असेल तर सकाळच्या वेळी येणं खूप प्रिफरेबल आहे. आणि ते तिथे आहे तिकीट काउंटर, तिथपर्यंत ही लाईन जाणार. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.